विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परत एकदा मिड टर्म एक्झामिनेशनच्या 3 प्रश्नपत्रिका लक्षात घेणार आहोत. यामध्ये AGHच्या 2 आहेत, DAGची 1 आहे आणि बायोलॉजीची 1 आहे. तर सुरू करूया आपण पहिल्या प्रश्नपत्रिकेपासून आणि ती आहे ॲग्रिकल्चरल हेरिटेजची प्रश्नपत्रिका. अशा ॲक्च्युली 2 आहे, शेवटी पुन्हा एक AGHची दुसऱ्या एका कॉलेजची आहे. 2 वेगवेगळ्या कॉलेजच्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी सोडवलेले उत्तरं त्यांनी तिथं ब्ल्यू त्याला डॉट केलेला आहे, परंतु ते त्या विद्यार्थ्याचं उत्तर आहे. तुम्हाला तुमचं उत्तर निश्चित करायचं आहे. उत्तरं मी त्या ठिकाणी सांगितलेली नाहीत. पुन्हा एकदा सांगतो की उत्तरंही तुम्हाला शोधायची आहेत. आली नाही तर मला विचारा. माझा नंबर मी शेवटी पुन्हा एकदा देतो तुम्हाला. तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारू शकता, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा मला फोन करून देखील विचारू शकता. तर मात्र तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. पहिला तुम्ही प्रयत्न न करता डायरेक्ट मला उत्तर विचारू नका. उत्तरं शोधणं ही फार कठीण गोष्ट नाही आहे, परंतु ती आपल्याला अभ्यासाला लावू शकते. म्हणून पहिला प्रश्न घेऊया आपण. मीन्स द इनहेरिटेड व्हॅल्यू कॅरीड फ्रॉम वन जनरेशन टू अदर जनरेशन. तर ए ऑप्शन आहे ॲग्रिकल्चरल हेरिटेज, बी आहे ॲग्रिकल्चरल हेरिटेज. दोनही एकच प्रकारचे ऑप्शन दिसून राहिले ते. सी आहे हेरिटेज आणि डी आहे हेरिटेज ॲग्रॉनॉमी. तर बघा, त्याच्यातून एक निवडायचं आहे आपल्याला. त्यानंतर दुसरं आहे आपल्याला अन आर्ट, सायन्स अँड बिझनेस ऑफ क्रॉप प्रोडक्शन अँड लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट फॉर इकॉनॉमिक पर्पज इज नोन ॲज. ए आहे ॲग्रिकल्चरल हेरिटेज, बी आहे हेरिटेज, सी पुन्हा ॲग्रिकल्चरल हेरिटेज आणि डी आहे ॲग्रिकल्चर. तर यापैकी एक निवडायचं आपल्याला. तिसरा प्रश्न आहे एज वॉज कॅरेक्टराइज्ड बाय ओल्ड स्टोन एज. निओलिथिक आहे ए पर्याय, बी आहे पेलिओलिथिक, सी आहे चाल्कोलिथिक एज आणि डी आहे मिझोलिथिक एज. तर हा तिसरा प्रश्न होता. चौथा प्रश्न आहे अकॉर्डिंग टू हुम द इकॉनॉमी ऑफ द कंट्री डिपेंडेड अपॉन ॲग्रिकल्चर अँड कॅटल ब्रीडिंग. तर असं कोणी म्हटलेलं आहे? ए पर्याय पतंजली आहे, बी सेहूर आहे, सी आर्यन्स आहे आणि डी वेदाज आहे. तर यापैकी एक निवडा. 4 प्रश्न झाले आपले. 5वा प्रश्न आहे अमेरिकन इंडियन्स ऑफ ब्लँक स्पेस आहे कॉल्ड ॲज कायपो असं म्हटलंय त्याला त्यांनी. तर हे कोणाला म्हटलं जातं? बघा, याच्यामध्ये एक पर्याय दिला ए वेस्टर्न ब्राझील, बी दिलं वेस्टर्न युरोप, सी दिलं सेंट्रल ब्राझील आणि डी दिलं सेंट्रल युरोप. यापैकी एक निवडायचं आपल्याला. ब्लँक स्पेसमध्ये कुठला शब्द पाहिजे त्यासाठी. 6 नंबर आहे लँड वॉज कॉल्ड सप्त सिंधवा. तर ए आहे वेदाज, बी आहे आर्यन्स, सी आहे वेदाज अँड आर्यन्स बोथ आणि डी आहे ब्राह्मन्स. तर 6व्याचं या 4पैकी एक उत्तर निवडायचं आपल्याला. 7 नंबरचा प्रश्न आहे इज द स्टडी ऑफ ह्युमन पास्ट युझिंग मटेरियल रिमेन्स फॉर ॲग्रिकल्चर. ए आहे जिओलॉजी, बी आहे ह्युमनॉलॉजी, सी आहे आर्किटेक्चर आणि डी आहे आर्चिओलॉजी. तर अशा 4पैकी एक ऑप्शन निवडा. विच पिरियड इज कॅरेक्टराइज्ड बाय टायनी स्टोन इम्प्लिमेंट कॉल्ड मायक्रोलिथ्स. तर कुठल्या पिरियडला म्हणायचं? ए आहे पेलिओलिथिक पिरियड, बी आहे मिझोलिथिक पिरियड, सी आहे चाल्कोलिथिक पिरियड आणि डी आहे निओलिथिक पिरियड. त्यानंतर 9वा प्रश्न आहे निओलिथिक एज पीपल इज कॅरेक्टराइज्ड बाय किंवा ॲज. तर गॅदरर्स अँड हंटर पहिला ऑप्शन आहे, दुसरा आहे हंटर, सी आहे हर्डन्स अँड हर्डर्स आणि डी आहे फूड प्रोड्युसर. तर हा 9 नंबरचा प्रश्न होता. 10 नंबरचा प्रश्न आहे पिरियड ऑफ मिडल पेलिओलिथिक व्हॅरीज फ्रॉम. तर याचे वर्ष दिलेले आहेत. 1 लाख ते 40,000 BC दिलं आहे. त्यानंतर 25 लाख ते 1 लाख BC दिलं आहे दुसरं. त्यानंतर सी 40,000 ते 10,000 दिलं आहे आणि पुन्हा 25 लाख ते 10,000 BC असं दिलेलं आहे. तर 25 नाही, ते 2,50,000 ते 10,000 BC असं दिलेलं आहे. तर करेक्ट निवडा यापैकी एक कुठलं आहे. त्यानंतर 11 आहे सिव्हिलायझेशन इज ऑल्सो नोन ॲज हरप्पन कल्चर. तर ए वेदास दिलाय, बी आर्यन्स, सी इंडस आणि डी बोथ ए अँड सी. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न आहे हरप्पन कल्चर ऑक्युपाइड द एरिया स्ट्रेचिंग फ्रॉम. ए दिलं दिल्ली टू राजस्थान, दिल्ली टू हरियाणा,
राजस्थान टू दिल्ली आणि दिल्ली टू गुजरात. तर या चारपैकी एक ऑप्शन निवडायचा आपल्याला. 13 नंबरचा प्रश्न आहे पिरियड ऑफ वेदिक सिव्हिलायझेशन व्हॅरीज फ्रॉम. तर इथं 1500 ते 500 दिलं, 1000 ते 600 BC दिलं, त्यानंतर 3250 ते 2750 BC आणि 2530 ते 1700 BC. त्यानंतर द वर्ड वेदाज इज डिराइव्ड फ्रॉम वीड विच मीन्स. विद असं आहे, वेदा हा शब्द VID विद पासून डेव्हलप झालेला आहे म्हणतात ते. त्याचा अर्थ काय मीन्स. A फॉर सक्सेस, B ग्रॅटिट्यूड, C दिलं त्यांनी नॉलेज आणि D दिलं स्किल. तर सक्सेस, ग्रॅटिट्यूड, नॉलेज आणि स्किल यापैकी एक निवडायचं आपल्याला विथचा अर्थ. 15 नंबरचा प्रश्न आहे ऋग्वेदा वॉज द ओल्डेस्ट बुक ऑफ A वेदाज, B आर्यन्स, C ब्राह्मन्स, D बोथ A अँड B. 16 नंबरचा प्रश्न आहे पिरियड इज कॅरेक्टराइज्ड बाय फूड गॅदरर्स अँड हंटर्स. पीपल स्टार्टेड मेकिंग स्टोन टूल अँड क्रूड चॉपर इन धिस पिरियड. तर ए आहे पेलिओलिथिक, बी आहे निओलिथिक, सी आहे चाल्कोलिथिक आणि डी आहे मिझोलिथिक पिरियड. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न आहे विच इन्स्ट्रुमेंट इज युज्ड फॉर मेजरिंग लँड. ए वुडन स्टिक, बी वुडन प्लेट, सी बांबू प्लेट आणि डी बांबू स्टिक. 18 नंबरचा प्रश्न आहे फार्मर ऑफ पिरियड प्लांटेड डीप रूटिंग प्लांट विच सर्व्ड ॲज अ नॅचरल एरिएटर. ए दिला पिरियड त्यांनी पेलिओलिथिक पिरियड, बी चाल्कोलिथिक पिरियड, सी निओलिथिक पिरियड आणि डी वैदिक पिरियड. 19 नंबरचा प्रश्न आहे हायपोथेसिस अबाउट द बिगिनिंग ऑफ ॲग्रिकल्चर इज द फॉरेस्टेड फुटहिल वॉज पुट फॉरवर्ड बाय. पतंजली, सेहर, ओनली बी इज करेक्ट आणि डी ऑप्शन आहे बोथ बी अँड सी आर करेक्ट. 20 नंबरचा प्रश्न आहे इज द वे ऑफ लाईफ अँड नॉट अन ऑक्युपेशन. तर ए आहे ॲग्रिकल्चरल हेरिटेज, बी आहे हेरिटेज, सी आहे ॲग्रोनॉमी आणि डी आहे ॲग्रिकल्चर. तर हे होते 20 प्रश्न. आता दुसरा पॉईंट आहे आपला एलिमेंटरी बायोलॉजीचा. आता याच्यावरती काही प्रश्न आहेत. पहिलाच प्रश्न आहे इज नोन ॲज फाउंडर ऑफ मॉडर्न प्लांट क्लासिफिकेशन. ए आहे मेंडल, बी आहे हॉपेरिन, सी आहे कार्लिनियस आणि लास्ट आहे डी हार्डने किंवा हाल्डन. तर हाल्डन असं चौथा ऑप्शन आहे तुमचं. त्यानंतर दुसरं आहे तुमचं इज नोन ॲज साईट ऑफ फोटोसिंथेसिस. ए क्लोरोप्लास्ट, बी रायबोसोम, सी मायटोकॉन्ड्रिया आणि डी गॉल्गी बॉडी. त्यानंतरचा प्रश्न आहे तिसरा इज कॉल्ड ॲज कंट्रोल सेंटर ऑफ द सेल. मायटोकॉन्ड्रिया, सायटोप्लाझ्मा, रायबोसोम, न्यूक्लियस. 4 नंबरचा प्रश्न आहे फ्लावर कार्पेल कंप्रायझेस ऑफ. तर ए आहे स्टाईल, स्टिग्मा, तिसरं सी आहे ओव्हरी आणि ऑल अबोव्ह असं डी ऑप्शन आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे ऑल ऑर्गॅनिझम प्लांट्स अँड ॲनिमल आर मेड अप ऑफ. सेल, टिश्यू, कॅलस आणि नन ऑफ अबोव्ह. 6 नंबरचा प्रश्न आहे इज पुट फॉरवर्ड ए जनरल थिअरी ऑफ इव्होल्युशन. डार्विन, लॅमार्क, लिनियस, नन ऑफ अबोव्ह. 7 नंबरचा प्रश्न आहे मटेरियल अवेलेबल इन एक्झिबिशन फॉर स्टडी इज कॉल्ड ॲज. त्याला कलेक्शन, हर्बेरियम, स्पेसिमन, नन ऑफ अबोव्ह असे ऑप्शन आहेत. 8 नंबरचा प्रश्न आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मेटाबॉलिझम, ग्रोथ, रिप्रोडक्शन, ऑल अबोव्ह. 4 पैकी एक निवडा. 9 नंबरचा प्रश्न आहे मेंडल ऑब्झर्व्ड ट्रेट इन पी प्लांट. किती ट्रेट होते त्या रिकामी जागा दिलेली आहे 4, 6, 7, 10, 4, 6, 7, 10. स्टेल रूट आर प्रेझेंट इन मेज, व्हीट, राईस अँड ग्रॅन यापैकी एक निवडा. हे 10 प्रश्न बायोलॉजीचे होते. आता DGचे प्रश्न आहेत आपल्याकडं. द वर्ड डेमोक्रेसी इज डिराइव्ड फ्रॉम रूट. ए आहे लॅटिन, ग्रीक, फ्रेंच, अदर. लॉंग फॉर्म ऑफ RT. राईट टू एक्सपिरियन्स, राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू एज्युकेशन अँड अदर. 4 पैकी एक ऑप्शन निवडायचं. हे DGचे प्रश्न आहेत. डेमोक्रेसी, इलेक्शन अँड गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नन्स. दुसरा प्रश्न आहे तुमचा इंडियाज रुरल रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी इज. जिल्हा परिषद. ट्रू आहे की फाल्स आहे ते सांगा. डेमोक्रेसी इज गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. हे देखील ट्रू की फाल्स सांगायचं. असे 2 ट्रू फाल्सचे प्रश्न होते. 4था प्रश्न आहे कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम अँड नॉट द पार्लमेंट. ट्रू की फाल्स सांगा. 5वा प्रश्न आहे इन इंडिया फंडामेंटल राईट आर इन्क्लुडेड इन द पार्ट ऑफ फर्स्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन.
तर हे ट्रू आहे की फाल्स आहे सांगायचं. हे होते DEGचे प्रश्न. आता AGH पुन्हा एक पेपर आहे आपल्याकडं, त्याचे प्रश्न घेऊया आपण. पहिला प्रश्न आहे डिस्कवरी ऑफ सिल्क इन विच पिरियड. ए ऑप्शन आहे न्यूओलिथिक, चाल्कोलिथिक, पेलिओलिथिक आणि मिझोलिथिक असे 4 पर्याय आहेत. त्यानंतर ऋषी पराशरा गिव्ह डिटेल्स ऑफ द. तर पराशरा ऋषींनी कशाबद्दल डिटेल दिलं होतं? फार्म इम्प्लिमेंट, हेरिटेज, फ्लो आणि ॲग्रिकल्चर. 4 पैकी एक निवडा. तिसरा प्रश्न आहे फर्स्ट डोमेस्टिकेटेड ॲनिमल इन ॲग्रिकल्चर. डॉग, शीप, काऊ, गोट. 4 पैकी एक निवडायचं आपल्याला. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न आहे पेलिओलिथिक पिरियड इज ऑल्सो नोन ॲज अर्ली स्टोन एज, ओल्ड स्टोन एज, मिडल स्टोन एज आणि न्यू स्टोन एज. 5 नंबरचा प्रश्न आहे चाल्कोलिथिक कल्चर इज ऑल्सो नोन ॲज नन, स्टोन एज, ब्रांज एज, आयर्न एज. त्यानंतर इंडस सिव्हिलायझेशन इज ऑल्सो नोन ॲज वेदिक, वेद, मोहनजोदडो, हरप्पन. 4 ऑप्शन आहे. ॲग्रिकल्चर इज वे ऑफ द. 7 नंबरचा प्रश्न आहे ॲग्रिकल्चर इज अ वे ऑफ ऑक्युपेशन, नन, लाईफ, बिझनेस. हा प्रश्न रिपीट झाला, अगोदरच्या प्रश्नपत्रिकेत देखील होता, ह्याच्यात देखील आला. इन्व्हेन्शन ऑफ प्लो इन विच पिरियड. न्यूओलिथिक एज, मिझोलिथिक एज, पेलिओलिथिक एज, चाल्कोलिथिक एज. आणि इनहेरिटेड व्हॅल्यू कॅरीड फ्रॉम वन जनरेशन टू अदर जनरेशन. 9 नंबरचा प्रश्न आहे, याला काय म्हणायचं? ए ॲग्रिकल्चर हेरिटेज, बी हिस्ट्री, सी आर्किओलॉजिकल आणि डी आहे हेरिटेज. तर आर्किओलॉजिकल म्हणा त्याला. त्यानंतर 10 नंबरचा शेवटचा प्रश्न आहे आपला मिझोलिथिक पिरियड बिटवीन. तर त्याचा 20,000 ते 47,000 दिलं. त्यानंतर पुन्हा 20,000 ते 37,000 BC, 1,000 ते 3700 BC आणि 10,000 ते 37,000 BC. तर यापैकी एक निवडायचं तुम्हाला. तर हे होते तुमचे प्रश्न आणि प्रश्नपत्रिका. तर आज पुन्हा ज्या प्रश्नपत्रिका मिळतील त्या परत मी तुम्हाला देईल आणि माझ्या मागच्या ज्या बाकी राहिलेल्या आहेत अजून त्या देखील परत दुपारच्या सत्रामध्ये देईल. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.